नेवासा तालुक्यामध्ये सध्या आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते तालुकाभरातील गावागावात विकास कामांचा शुभारंभाचा धडाका सुरू आहे। आमदार विठ्ठलराव लंगे आमदार होताच रस्ते कामासंदर्भात त्यांनी चांगलेच कंबर कसले। गेल्या 10 ते 15 वर्षांपासून तालुक्यातील मोठ्या रस्त्यांचा बॅकलॉग पाहता त्यांच्या कामाचा ध्यास घेत आमदार विठ्ठलराव लंगे हे तालुकाभर रस्ता कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणारे पहिले आमदार ठरले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सलाबतपूर सबस्टेशन मार्गे बाबुळखेड रस्ता 30 लाख रुपये, सलाबतपूर येथील तुळजाभवानी माता मंदिर समोर सभा मंडप करणे 20 लाख रुपये, सलाबतपूर येथील सलाबतपूर गावठाण ते गवळी वस्ती करणे 10 लाख रुपये अशा सलाबतपूर येथे 70 लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला। पाटपाडण्याचे नियोजन पुढील काळामध्ये योग्यरित्या केले जाईल। रखडलेली सर्व कामे आणि तालुक्यातील रखडलेल्या रस्त्यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी नेहमीच माझी आमदारकी जनतेसाठी वाहून घेतली असल्याचं आमदार लंगेंनी बोलताना सांगितलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पुढील काळात अन्य विकासाची कामे होणार आहे। सलाबतपूर हे गाव माझ्या कुटुंबासारखं आहे आणि एक आपुलकीची भावना या गावाबद्दल मला आहे असं आमदार लंगे बोलताना म्हणाले। या प्रसंगी हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज निकम, अंकुशराव काळे, नवनाथ साळुंके, राजेंद्र मते, अजय सावळे, प्रदीप डोकणे, दत्तात्रय पोटे, कर्डिले साहेब, पंचायत समिती कार्यकारी अभियंता कर्डिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दरोडे, नवनाथ शिंदे, संतोष कोरडे, दत्तात्रय मते, राजेंद्र विदाटे, सागर शिंदे, विशाल कोहक, कैलास कपिले, बबन तांबे, सुनील नजन, अशफाकबाई शेख, करडक सर, स्वप्नील दिवाकर, अशोक दाने, गणेश कुराडे, अंबादास तांबे, आदिनाथ निकम, दीपक देशमुख, रफिक शेख, नारायण कोहक, रवींद्र गावडे, रवींद्र निकम, कैलास निकम, कॉन्ट्रॅक्टर देवीदास गणके, कॉन्ट्रॅक्टर कैलास गणगे, कॉन्ट्रॅक्टर बलराम मते, कॉन्ट्रॅक्टर गोविंद बोर्डे आदींसह मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। आपल्या विचारात येणार आहे कितपत यश येईल, जी गरज लागेल आपण सर्वजण। आणि मी कार्यकर्ता असा आहे, मी निवडणुकीपुरतं राजकारण नंतर समाजकारण, आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात काम करायचं। आणि म्हणून आताच आपण बजेट झालं, बजेट अधिवेशन झालं, आपण प्रत्येक ठिकाणी आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला। मला लोक रस्त्याने तरुण पोरं भेटल्यावर म्हणतात, भाऊ आतापर्यंत आपल्या हाऊसमध्ये आम्ही कोणत्याच आमदाराला तोंड उघडताना बघितलं नाही, फक्त जेवताना जांभळी जाताना तोंड उघडणारे आपण पाहिले। आणि म्हणून आपली जबाबदारी, आपल्याला जनतेने जे निवडून दिलं तो न्याय देण्याची भूमिका, प्रत्येक आपला आमदारकीचा वेळ आपल्या गोरगरीब, कष्टकरी, दीनदलित, आदिवासी बांधव, शेतकरी बांधव, कष्टकरी बांधव यांच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी खर्च घालायचा। कारण ज्या वेळेस अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एखादी गोष्ट मिळते त्यावेळेस तिचं महत्व आपल्याला कळत असतं। सहजासहजी कोणती गोष्ट मिळाली तर तिचं गांभीर्य राहत नाही। आणि म्हणून 2004ला आपला अवघ्या 400 मतांना पराभव झाला। तेव्हापासून गोरगरीब मायबाप जनतेची इच्छा होती की आपल्यातला कार्यकर्ता या तालुक्याचा आमदार व्हावा। आणि 2004 ते 20 वर्ष प्रतीक्षेनंतर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण त्या ठिकाणी आमदार झालेलो। आज या ठिकाणी 20 लाख रुपयाचा सभा मंडप झाला। आमचे राजू भोईदा आहेत, त्यांचा रामदास भाऊ आहेत, त्यांचा रस्ता झाला, अनेक रस्ते। आताच आमच्या मित्रांनी एक रस्ता सुद्धा उठून गेले, तो रस्ता आपण घेणार आहे। आणि आता बजेट अधिवेशनात आपण खडका फाटा ते 1 किलोमीटर खराब रस्ता घेतला। नंतर सलाबतपूर पासून शिरसगाव, वरखेड देवीची मोठी यात्रा असते, शिरसगाव, गोपाळपूर असा आपण जवळजवळ 13 कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी प्रतिभूम मंजूर झाला। आणि तो राहिलेला रस्ता आहे, भविष्य काळात आपण खडका फाटा ते सलाबतपूर बसवणार आहोत। अनेक प्रश्न आहेत, कितीही काम केलं तर प्रश्न सुटणार नाही, कारण अनेक वर्षांचा बॅकलॉग आहे आपल्या तालुक्यात। वाडी वस्तीवरती जायला आमच्या चिमुकल्या मुलांना रस्ते नाही, गावामध्ये सुखसुविधा नाही। आणि म्हणून हे सर्व करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। आपण जेवढं सहकार्य काम करताना, जसं मतदानात सहकार्य केलं, निवडून आणलं, तसं कामकाज करत असताना थोडंसं मागं पुढं होतं, परंतु हे सुधारून घेण्याची ताकद तुमच्यातला एक कार्यकर्ता म्हणून माझ्यामध्ये आहे। काही गोष्टी कामकाज करत असताना मागं पुढे होत असतात, कळत न कळत काही गोष्टी घडतात, त्या थोड्या बाजूला सारून आपल्याला भविष्य काळामध्ये या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने पुढे जायचं आहे। आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता, खरं तर खूप रात्रंदिवस
आपल्याकडं हा भाग ड्राय आहे, इतर याचं योजनेचं पाणी येत नाही, बॅकवॉटरचं पाणी नाही, आणि म्हणून आपण खूप प्रयत्न केले, परंतु थोडासा इथून पुढं आपल्याला पाण्याचं नियोजन वेळेला करायचंय. सुदैवानं जलसंपदा मंत्री आपले जिल्ह्याचे आपले नेते विखे पाटील साहेब आहेत, आणि म्हणून ज्या वेळेस शेतकऱ्याची मागणी येते त्याच वेळेस दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुळा धरणाचं पाणी सोडण्याचं काम करतो. मुळा धरणाच्या चारही तालुक्यापैकी सर्वात 50% क्षेत्र आपलं मुळा धरणावर ओलिताखाली येतं, आणि म्हणून त्या पाण्याला देखील जपून आपल्याला शेतकऱ्यांचा विचार करण्याची भूमिका भविष्य काळामध्ये घ्यायचे. अनेक पाटाचे कामं लाईनिंगचे चालू आहे, त्याच्यामुळे पाण्याची बचत होणार आहे. भविष्यात जे खराब चाऱ्या झालेले आहेत ते देखील आपल्याला दुरुस्त करून आपल्याला हे काम करायचंय. आणि विशेष म्हणजे सरपंच जे आपले कॅनल लगतचे नाना जे छोटे मोठे बंधारे ओढे नदी नाले आहेत ते जेवढे नदी नाले त्याच्यावर खूप खराब झालेले हे सर्व ओढे नदी नाले आपल्याला आदरणीय जलसंपदा मंत्री महोदयांच्या माध्यमातून या महिनाभरामध्ये आपल्या तालुक्यातला प्रत्येक ओढा नाला त्या ठिकाणी दुरुस्त खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरण करण्याचं काम आपल्याला महिनाभरामध्ये चालू करायचं आहे. त्याचा फायदा देखील आपल्या सर्वांना त्या ठिकाणी होणार आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही. राजस्थानी मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.